नमस्कार, माझं नाव अलंकार शिवाजीराव जाधव आहे. मी परभणी जिल्ह्यातील खानापूर येथून आलेलो आहे आणि माझी MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर ऑल महाराष्ट्र रँक 11 म्हणून निवड झालेली आहे. तसेच मला इंटरव्ह्यूला सर्वाधिक मागील 5 वर्षामध्ये 31 मार्क मिळालेले आहेत, जे की अतिशय जास्त आहेत. 40 पैकी 31 मार्क. तर मला वाटते कुठेतरी माझा अनुभव मी आपणाशी शेअर करायला हवा आणि सर्वप्रथम तर अकॅडमीने दिलेल्या प्लॅटफॉर्ममार्फत मी माझं जे मत व्यक्त करतो त्याबद्दल मी शाश्वत टीमचे आभार मानतो. तुम्हाला इंटरव्ह्यूला मदत व्हावी म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे. जसं की इंटरव्ह्यूला सर्वप्रथम तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. तुम्हाला इतरांसोबत कॉन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे, डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे आणि इतरही ज्या काही स्टॅटिक गोष्टी असतात त्याची माहिती असली पाहिजे. तर आपण पहिलं एक 1 बाय 1 घेऊया की पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही काय करायला हवी, विविध पुस्तके वाचायला हवीत. जसे की विविध फॉरेन ऑथर्स असतात त्यांची पुस्तके वाचायला हवीत. त्यानंतर जे इंडियन ऑथर आहेत त्यांची पुस्तके वाचायला हवीत. त्यानंतर जे काही आपले पॉडकास्ट वगैरे असतात, जे हिंदी असतील, मराठी असतील, ते पॉडकास्ट बघायला हवेत. त्यांचं भाषण कौशल्य काय आहे किंवा प्रशासनातील व्यक्तिमत्व जसे की मी स्वतः पर्सनली जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत श्री सदानंद दाते सर यांना फॉलो करायचं. त्यांचं जे इंटरव्ह्यू दिलेले आहेत ते बघत होतो. त्यानंतर एक मराठी चॅनल आहे त्यालासुद्धा बघत होतो. तर तुम्हाला वाटते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही अगोदर विविध जे काही उत्कृष्ट वक्ते आहेत त्यांचे लेक्चर बघायला हवेत, त्यांचे पॉडकास्ट बघायला हवेत. दुसरं म्हणजे ते तुमचं पर्सनॅलिटी तुम्ही स्वतःमध्ये कसं अवलंब करू शकता. तर मी स्वतः काय केलं होतं, जेव्हा मी पहिला इंटरव्ह्यू सरांकडे दिला होता, महेश पाटील सरांकडे राज्यसभेच्या वेळेस मी दिलं होतं, तर तेव्हा असंच होत होतं की सरांच्या डोळ्यात डोळे घालून मी बघू शकत नव्हतो किंवा बघितलं तरी मी खाली बघायचं, इकडं तिकडं बघायचं. तर तेव्हा मला एक सजेशन देण्यात आलं की तू काय कर, सर्वप्रथम आरशासमोर उभं राहा आणि आरशासमोर बघ की तू स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतो. जर तू स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकलास तर तू कुणाच्याही डोळ्यात डोळे घालून बघू शकतो. तर मला सरांचं वाक्य शेवटपर्यंत आठवत होतं की तू स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकतो. मग त्याच प्रयत्नातून मी आरशासमोर म्हणा किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून म्हणा, स्वतःचा आवाज रेकॉर्ड करणं असेल, या विविध माध्यमातून मी काय केलं, माझा आवाज रेकॉर्ड करणं असेल, माझी चेहरा बघणं असेल, हे बघायला सुरुवात केली आणि त्यानुसार माझे फेस एक्सप्रेशन चेंज होत गेले. तर असे करून मी माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीत बदल करत गेलो. आणि तिसरा आणि सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर की जो स्टॅटिक डेटा असतो, त्यात तुम्ही ज्या पोस्टवर जाणार, ज्या पोस्टची मुलाखत देणार आहात, तर त्या मुलाखतीसाठी त्या पोस्टबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे. तर मी असं मार्केटमध्ये कुठला ऑथेंटिक सोर्स नाही की PSI इंटरव्ह्यूसाठी काय करायला हवं, काय नाही, किंवा हे एवढं केल्याने PSI इंटरव्ह्यू होऊ शकतो. तर सर्वप्रथम मी तर काय केलं की जे ऑनलाईन ChatGPT असेल किंवा जे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहेत होम मिनिस्ट्रीच्या, त्या वेबसाईट असतील किंवा जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यूज असतील, तसेच गव्हर्नमेंटचे GR असतील, गव्हर्नमेंटचे कायदे असतील, नवीन जसे आलेले कायदे BNS असेल, BNSS असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम, तर यांच्या PDFच्या माध्यमातून मी माझी एक नोट्स तयार केली, जी 2-3 नोट्स होत्या छोट्या छोट्या. तर त्या नोट्स तयार केल्या आणि त्या नोट्समध्ये वारंवार दुरुस्ती करत गेलो. म्हणजे मी पर्सनली जी शाश्वत अकॅडमी आहे तिथे सुद्धा 2 मॉक दिले होते आणि तिथून मला म्हणजे इम्प्रूव्हमेंटला की काय इम्प्रूव्हमेंट करायला हवी, काय नाही, तर या गोष्टी मला कळाल्या. तर तसंच तुम्ही स्वतःची नोट्स काढू शकता, पण जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची नोट्स नाही काढणार तर तेव्हा तुम्हाला स्वतः त्या कमतरता नाही पाहायला मिळणार. कारण तुम्ही जर दुसऱ्याची नोट्स फॉलो केली तर ऐनवेळी ते तुम्ही जे वाचलेलं आहे ते आठवण म्हणून याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे तुम्ही, मला वाटते की स्वतःची नोट्स काढायला हवी. तर एकंदरीत या तिन्ही गोष्टीच्या माध्यमातून मी 31 मार्क मिळवलेले आहेत 40 पैकी. तर सर्वप्रथम तर तुमची सगळ्यात पहिले पाहिजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. दुसरं, तुम्ही चांगल्या लोकांचे व्हिडिओज, पॉडकास्ट वगैरे बघितले पाहिजे. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं की तुमच्याकडे स्टॅटिक डेटा पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे. तर या 3 जर गोष्टींना तुम्ही फॉलो केलं आणि तुमचा जे कोणी मेंटॉर असेल त्याच्यासमोर या तिन्ही गोष्टी शेअर केल्या, त्यांच्याकडून जे फीडबॅक घेतले, तर नक्कीच मला वाटते यश मिळू शकते. थँक्यू टीम शाश्वत. थँक्यू पाटील सर.